हे फक्त टॉपरसाठी आहे. माहिती आहे तू बघणार नाहीये, विषय सोडून दे. शेवटपर्यंत तुला काही राहवत नाही. कारण हे सगळं अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांना खूप काही क्रांती करायची, आपल्या आई-वडिलांचं नाव मोठं करायचंय, स्वतःची परिस्थिती बदलायची नाही यासाठी. भाई हा व्हिडिओ तुला भेटलाय तो चुकून भेटलाय. कारण तू स्किप करत जातो. नंतर कट करतो आणि परत शॉर्ट्स स्क्रोल करायला बिंदास चालू. हाच पर्याय. सो हा नवीन रूल आहे मित्र, लक्षात घ्यायचा. मिशन 609 जेव्हा पण तुम्ही फॉलो कराल, तर रूल हा खूप महत्त्वाचा आहे. हा रूल फॉलो करणं अतिशय महत्त्वाचं. हा रूल आहे क्यूपीएलएचा. क्यूपीएलए काय? क्यूपीएलए मुलांना माहीत नसतं काय असतं. क्वेश्चन पेपर लर्निंग अप्रोच असतो. टेक्स्ट बुक्स, एक्सरसाइज हे सगळं नसतं करायचं. बोर्ड्सच्या आधी जेव्हा आपण सुरुवात करतो, तर बोर्ड्सच्या आधी सुरुवात करत असताना कोणत्या पण बोर्ड्सच्या पेपरला सॉल्व्ह करायचं असताना एक पॅटर्न असतो, की मला आता ह्या 30 दिवसामध्ये किंवा ह्या 60 दिवसामध्ये मी कसा पेपर क्रॅक करू शकतो. सो सगळ्यात महत्त्वाचं की त्याचे स्टेप्स मी दिलेले. क्यूपीएलए काय नीट समजून घे. क्यूपीएलए नाही माहिती मुलांना आणि तुला पण नाही माहिती, मलाही चांगलं माहिती. क्यूपीएलएचा फुल फॉर्म आहे क्वेश्चन पेपर लर्निंग अप्रोच. हा डिझाइन केलाय मी एआय दादाच्या मदतीने. आपला क्लास ओके, आपल्या आपल्या क्लासच्या मदतीने मिशन 6090 साठी फक्त जे फॉलो करतात ते त्यांनी क्यूपीएलए फॉलो करायचं आहे. क्यूपीएलए फॉलो करत नसेल तर मिशनचा काहीच उपयोग होणार नाही. सो सगळ्यात पहिलं डू वन लेसन ॲट अ टाइम. एका वेळेस एकच लेसन करायचं. जोपर्यंत तो कंप्लीट होत नाही तोपर्यंत दुसऱ्याला जायचं. सॉल्व मिनिमम 3 प्रॅक्टिस पेपर. सगळ्यात हे खूप महत्वाचं आहे की 3 हा शुभ अंक आहे म्हणून करत जा. का ते नका विचारू. 3 प्रॅक्टिस पेपर प्रत्येक लेसनचा करायचा आहे. येड्यावानी फिजिक्सचे 3 पेपर नका करू. पहिलं सांगितले. फिजिक्समध्ये रोटेशनल डायनॅमिक्सचे 3 पेपर करायचे आहेत. सायन्स 1 मध्ये ग्रॅव्हिटेशनचे 3 पेपर करायचे आहेत. अख्ख्या सायन्स 1 चे पेपर नाही करायचे हे डोक्यात ठेवा. नाहीतर तुम्ही सायन्स 1 चे 3 पेपर करत बसाल. प्रत्येक लेसनचे 3 पॉइंट म्हणजे खूप महत्वाचे आहेत. हे डोक्यात ठेवा. 3 पॉइंट नाही सॉरी 3 पेपर सॉरी. त्यानंतर आयडेंटिफाय फ्रॉम वेअर द क्वेश्चन्स आर अपिअरिंग. पेपर 3 पेपर पाहिले. मी समजा ग्रॅव्हिटेशनचे 3 पेपर पाहिले. मी रोटेशनल डायनॅमिक्सचे 3 पेपर पाहिले. तर 3 पेपर पाहिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की आता ते प्रश्न कुठून बनले? त्या टेक्स्टबुकच्या त्या पेजेसवरून त्या कॉन्सेप्टला मार्क करायचे, स्टार करायचे. रेड पेन, ग्रीन पेन, ऑरेंज पेन कोणता पण पेन वापरा, पण मार्क करा दुसऱ्या पेननी. जे आधीपासून मार्किंग आहे त्या कलरचे पेन वापरत जाऊ नका. हे सगळ्यात चुकीच्या गोष्टी फॉलो नका करू. पहिलं सांगतो मी तुम्हाला. दुसरं, रीडिंग टेक्स्टबुक अलोन विल नॉट टेक यू टॉपर. फक्त टेक्स्टबुक वाचून टॉपर बनता येत नाही. मग ते मार्क केलेल्या गोष्टी आता रिवाइज करायला सुरुवात करा. फोकस ऑन वन लेसन, कंप्लीट 3 प्रॅक्टिस पेपर अँड लर्न द क्वेश्चन सोर्सेस. जिथून क्वेश्चन बनतात ते लर्न करायला सुरुवात करा. क्यूपीएलए शुड बिकम अ डेली हॅबिट. हे रोज फॉलो झालं पाहिजे. इफ द प्रॅक्टिस पेपर तुमच्याकडे अवेलेबल नसतील तर वेबसाईटवरून तुम्ही आपला क्लास डॉट इनच्या वेबसाईटवरून अप्लाय म्हणजे बोलतात ना डाउनलोड करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा अप्रोच काय? की आता सगळ्यात पहिलं टेक्स्टबुक ओपन करून असं फालतू आणि बेडवरती, सोफ्यावरती बसायचं नाही. पहिली गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं? समजा माझा आज टार्गेट आहे ग्रॅव्हिटेशन. नीट इकडे बघा, ग्रॅव्हिटेशन किंवा रोटेशनल डायनॅमिक्स जे काय असेल 10वी-12वीचा. ग्रॅव्हिटेशन केलाय तर मी ग्रॅव्हिटेशनचे 3 प्रॅक्टिस पेपर बघणार आहे. 3 प्रॅक्टिस पेपर खूप महत्त्वाचे आहे. ही गोष्ट डोक्यात घाला. उलटं-पालटं बघत नका. सायन्स 1चे मॉडेल पेपर नका बघू. पहिलं सांगतो. मागच्या वर्षी प्रश्नपत्रिका लगेच बघू नका. पहिले ग्रॅव्हिटेशनचे 3 प्रॅक्टिस पेपर बघा. कमीत कमी 3 बघा. 2 जे काय असेल तुम्हाला बघायचे बघा. 3 प्रॅक्टिस पेपर फक्त ग्रॅव्हिटेशन धड्याचे बघायचे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनवरती क्वेश्चन्स बनले पाहिजे आणि ते बोर्डाच्या पॅटर्ननुसार असले पाहिजे. फालतू क्वेश्चन पेपर बघू नका. बोर्ड पॅटर्नमध्ये असले पाहिजे. हे डोक्यात असू द्या. बोर्ड पॅटर्नमध्ये असले का त्यांनी बेनिफिट होतो आपल्याला, कारण बोर्ड्समध्ये सुद्धा तसाच पेपर बघायला भेटतो. मग आपली भीती जाते आणि आपल्याला ते कॉन्सेप्ट्स बऱ्यापैकी पेपरच्या वेळेस आठवतात. कारण खूप साऱ्या लोकांचा, मुलांचा हा गैरसमज आहे, की दादा मी पाठ केलं होतं पण पेपरच्या वेळेस मला आठवलं नाही. हा गैरसमज सगळ्यांचा दूर होतो. पेपरच्या वेळेस आठवत नाही कारण तसा पेपर तू घरी पाहिलाच नाहीये. तसा पेपर तू घरी एकट्याने सॉल्व्ह केलाच नाहीये. म्हणून तिथं भीती तयार झाली आणि त्या भीतीमुळे, त्या फोमोमुळे यू हॅव मिसलीडेड. तुझ्या ब्रेनने तुला मिसलीड केलं आणि ते तेव्हा विसरलं. हे डोक्यात घाल. 3 प्रॅक्टिस पेपर झाले. ओके, सॉरी. 3 प्रॅक्टिस पेपर झाल्यानंतर मग काय करायचं? जे प्रॅक्टिस पेपर कुठून आले, ते क्वेश्चन्स त्या लेसनमधून कुठून आले ते मार्क करायचे. मी मार्क केलं आणि मार्क केल्यानंतर मग नंतरची स्टेप आहे की ती लर्न करायला सुरुवात करायची आणि लर्न केल्यानंतर ते आन्सर्स एकदा न बघता लिहायचे. त्यानंतर तू त्या ग्रॅव्हिटेशनला एकदम एकदम भारी लेसन केलाय तू. त्याच्या पलीकडचं त्याची ॲक्टिव्हिटी शीट, त्याची डायग्राम शीट. ओके, म्हणजे आता हे बोर्ड पॅटर्न झाले का त्याच्यानंतर तुला काय करायचे? आता ॲक्टिव्हिटीज येतात माहिती आहे तुला न्यूमेरिकलचे. सो ॲक्टिव्हिटी शीट करायची, ॲक्टिव्हिटीज करायची. ॲक्टिव्हिटीज झाल्यानंतर अजून काय येतं? डायग्राम्स येतात. त्या डायग्राम्सला भरायला किंवा डायग्रामवरती क्वेश्चन येतात. मग त्या डायग्रामवरचे जे क्वेश्चन्स आहे, ती शीट सोडवायची. जेणेकरून बऱ्यापैकी तुला फायदा राहील आणि तू बऱ्यापैकी ती गोष्ट फॉलो करू शकतो. बरोबर ना? भरपूर बोललो ना? माहिती मला खूप कमी लोकं इथपर्यंत राहिलेत आणि तू जर इथपर्यंत राहिलाय म्हणजे तू बेस्ट आहे मित्रा. तू बेस्ट आहे. कुछ तो है तेरे में जो कभी ना कभी तुझे बदल देगी एक दिन. जे स्वप्न पाहिलेत ती तुझी पूर्ण होणार आहे मला चांगलं माहिती आहे. कारण तू आत्तापर्यंत ते ऐकतोय, जे खूप कमी लोकं ऐकतात आणि जिथे खूप कमी लोकं असतात, तीच एक दिवस बोलतात ना, साऱ्या जनतेला कंट्रोल करतात किंवा तेवढी मोठी होतात. स्टेजवरती फार कमी लोकं आहेत. श्रीमंत भारतात फार कमी आहे. ती कमी लोकांमध्ये आपली संख्या आहे ना, म्हणजे आपण खूप मोठे आहोत. हे लक्षात ठेवायचं आजपर्यंत.
सो हेच मिशन हे कसं करायचं हे प्रॉपरली मी सांगितलंय. क्यू-पी-एल-ई कसं आहे माहिती आहे? हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा. स्टेटसद्वारे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. हे मिशन माझं नाहीये. हे मिशन प्रत्येक शेतकऱ्यातल्या घरातल्या, कुटुंबातल्या, गरीब घराण्यातलं आहे, ज्याच्यामध्ये एक ऊर्जा आहे, एक स्फूर्ती आहे, की माझा मुलगा, माझी मुलगी म्हणजे बोर्डामध्ये 10वी किंवा 12वी मध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये चांगले मार्क पाडू शकते. सो लवकरात लवकर कामाला लागायचंय आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघायची. कारण काय, रोज सकाळी एक व्हिडिओ, दिवसभराची स्ट्रॅटेजी. कहाँ से करना है, क्या करना है, सब एक ही वीडियो में. भूलना मत, नहीं तो कोई तो तुम्हें भूल जाएगा. विसरू नका बघायला. नाहीतर रिझल्ट आल्यानंतर हे जग तुम्हाला विसरून जाईल, की तुम्ही 12वी ला होते हां का. लक्षात ठेवा किंवा तुम्ही 10वी ला होते. चलो बाय.